राष्ट्र निर्माण केला तर त्यानं हिंदुस्थान त्यांना निर्माण केलं. आणि असा उल्लेख पुराव्यासह बापूसाहेब ओवीबद्ध चरित्र या ग्रंथामध्ये ते देतात. म्हणून इतिहासाचा जरी आपण अभ्यास केला ना तर सर्वात जुनी भूमी जर कोणती असेल ती हिंदुस्थान आहे. आणि म्हणून सर्वात पहिले ईश्वरानं त्या हिंदुस्थानची निर्मिती केली आहे. आणि तदनंतर मग अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे अनेक सर्ग त्यांनी याच्यामध्ये निर्माण केले. आणि तदुपरांत चिंतन करून एक सृष्टी त्यांनी रजोगुणी अशा प्रकारची त्यांनी तिथे सृष्टी निर्माण केली. आणि मानव प्राणी पूर्णपणे या सर्गावरती निरंतर करून इथे एक वाक्य आलेले त्याला पुरुषार्थाचा अधिकार देऊन टाकलेला आहे. बघा पुन्हा पूर्णवाद आला का इथे त्या सृष्टीमध्ये त्यांनी मानव प्राणी निर्माण केलेला आहे. आणि नंतर मग त्या मानव प्राण्याला त्यांनी पुरुषार्थ साधन असा त्यांनी उच्च अधिकार देऊन टाकलेला आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. मग धर्म म्हणजे काय? जात का नाही. धर्म म्हणजे जात नाही. धर्म म्हणजे ज्या गोष्टीसाठी माझा जन्म झाला त्याला जर स्वधर्म म्हणत असेल तर तो स्वधर्म ओळखण्यासाठी जे आचरण करायला पाहिजे त्या आचरणाला धर्माचरण असं म्हटलेलं आहे. त्या आचरणाला धर्माचरण अशा प्रकारचं नामाभिधान त्यांनी दिलेलं आहे. आणि हे करत असताना अर्थ म्हणजे काय? पैसा. पण तो कसा कमवायचा? तो सन्मार्गाने कमवायचा. आणि जर थोडासा तो जर जास्त वाटला तर मग ते जसं आपण याच्या पहिल्या अध्यायामध्ये जसं आपण बघितलं की देवाची पंचायतन पूजा करत असताना तिथे दान आणि दक्षिणा हे सुद्धा मान्य केलं ईश्वराचं. मग म्हणून जिथे कुठे शिवालय, शिवमंदिर वगैरे होत असतील तर तिथे आपण थोडंसं दान करावं. म्हणजे धर्म, अर्थ, काम म्हणजे काम पुरुषार्थ आणि तदनंतर मग मोक्ष पुरुषार्थ. आणि हे 4ही पुरुषार्थाचा अधिकार त्यांनी जिथं दिलेला आहे ना तो या सृष्टीतील मानव प्राण्याला त्यांनी अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून या सृष्टीमध्ये फक्त मनुष्य एकटाच मोक्षाचा अधिकारी आहे. कारण भागवतात आणि पुराणात आपण बघतो गजेंद्र मोक्षाची कथा सर्वांना माहिती. एक तो हत्ती सुद्धा धरून गेला आणि तदनंतर एक टिटवी सुद्धा धरून गेली. म्हणून मनुष्य हा एकटा प्राणी मोक्षाचा अधिकारी नाही. आणि तदनंतर मग त्यांनी पुन्हा एक 4था सर्ग तिथे निर्माण केला. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी 4 नंदन त्यांनी तयार केले. सनकाधिक सदनंदन आणि तदनंतर नवकुमार त्यांनी त्याच्यामध्ये निर्माण केले. आणि हे सर्व करत असताना येथे मात्र शिवहरी जे आहे, शिव जे आहे ते पुन्हा एकदा अर्धनारी स्वरूपामध्ये तेथे प्रकट झाले. आणि मग त्यांनी सांगितलं की जन्म मृत्यू भययुक्त अशी सृष्टी तुम्ही निर्माण करा. आणि म्हणून अशी सृष्टी शिवाने त्यांना सांगितलं की ही सृष्टी फक्त तुम्ही निर्माण करा, मी ही सृष्टी निर्माण करणार नाही. कारण ही सृष्टी जर मी निर्माण केली तर मनुष्य पूर्णपणे कर्माचा अधिकारी होऊन जाईल. आणि म्हणून ही सृष्टी मी निर्माण करत नाही, ही सृष्टी तुम्ही निर्माण करा. आणि मग सुरुवातीला त्यांनी त्यांच्या नेत्रापासून मरीची, हृदयापासून भृगू, मस्तकापासून अंगिरा आणि व्यानापासून पुलह, पुलस्त्य उदानेपासून आणि समानापासून त्यांनी वसिष्ठ त्यांनी निर्माण केले. कानापासून त्यांनी अत्री यमुना जन्माला आणले. प्राणापासून त्यांनी दक्षाला निर्माण केलं. कुक्षीपासून त्यांनी तोलेला निर्माण केलं. कर्मापासून त्यांनी छायेला निर्माण केलं. संकल्पापासून त्यांनी धर्म निर्माण केला. तदनंतर हे सर्वजण मानव रूप धरून हे जीवन जगतात. आणि तदनंतर मग भगवान शिव भगवान जे आहे हे पुन्हा एकदा 2 भागामध्ये ते विभागले. एकाला स्त्री आणि दुसऱ्याला पुरुष असं त्यांनी त्याचं नामाभिमान देऊन टाकलं. आणि म्हणून मग त्यांनी तिथे जो पुरुष होता त्याला त्यांनी मनु हे नाव दिलं. आणि जी स्त्री होती तिला शतरूपा अशा प्रकारचं त्यांनी त्यांना नामविधान देऊन त्यांना मग पुढे
मैथुनी सृष्टी आरंभ करण्याची आज्ञा दिली. आणि मग या दोघांपासून त्यांनी 5 जणांना त्यांनी जन्माला घातलं. एक प्रियवत, दुसरं उत्तानपाद, तिसरं आकृती, चौथं देवहूती आणि 5वी कन्या होती, तिचं नाव होतं प्रसूती. अशा 5 यांना जन्माला घातलं. आणि तदनंतर पुन्हा एकदा रुचीने प्रजापतीला आणि कर्माने वरतीला व त्याचप्रमाणे देवहूतीला आणि दक्ष प्रजापतीने प्रसूतीला अनुक्रमे त्यांचा विवाह लावून दिला. आणि तदनंतर रुचीने रुची प्रजापतीने आकृती, त्याच्यानंतर पुत्र जो होता तो संभवती याला देऊन टाकलेला आहे. आणि मग असं करता करता यांची संख्या इथं वाढायला लागली. आणि तदनंतर त्यांना त्रयोदश अशी कन्या त्या दक्षाला झाली. त्या दक्ष प्रजापतीला त्याच्यामध्ये त्याला 13 कन्या झाल्या. त्यांचं नाव आहे श्रद्धा, लक्ष्मी, तुष्टी, धृती, मेधा, क्रिया, बुद्धी, कीर्ती, लज्जा, वसु, सिद्धी, शांती 13वी. आणि 13वी जी होती ती कन्या होती, तिचं नाव पुष्टी असं होतं. तदनंतर शेष, ख्याती, सती, संबुती, स्मृती, क्षमा, अनसूया, प्रीती, ऊर्जा, स्वाहा, सदा, सन्निधी आणि एकादश अशा प्रकारच्या पुढे त्यांना कन्या झाल्या. आणि तदनंतर जे मुख्य जे ऋषी होते, जे म्हणजे भृगु, शिव, मरीची, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, अत्रि आणि वसिष्ठ, हे जे ऋषी होते ना, यांना त्यांनी पुन्हा त्यांच्या पुत्री दिल्या. आणि त्याचप्रमाणे दक्षाला 60 कन्या झाल्या. आणि आता याच्या पुढची जी कन्या आहे, याच्या पुढची जी कथा आहे ती पुढच्या याच्यामध्ये आपल्याला येणार आहे. आणि तिचं नाव आहे सतीचरित्र वर्णन. आणि मग पुढे त्यांनी हे सर्व होत असताना बाकी देव, दानव, ऋषी, वृक्ष, पशु, पक्षी, पर्वत आणि तृणलता या ज्या निर्माण केल्या ना, त्या कश्यपाने निर्माण केल्या. आणि म्हणून आम्ही वैदिक लोक जेव्हा एखाद्याची पूजा सांगण्यासाठी आम्ही जातो आणि त्याचं जेव्हा गोत्र माहिती नसतं, तेव्हा आम्ही त्याला काश्यप हे गोत्र लावून त्याची पुढे तिथे पूजा करतो. कारण ही सृष्टी जेवढी की एवढी आहे, ही काश्यप ऋषींनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे. अशा प्रकारचा हा अध्याय. आणि इथे रुद्रसंहितेतलं हा जो सृष्टिखंड आहे, हा सृष्टिखंड संपन्न होत आहे.